नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आपण माझा हडपसर रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ पाहिलात आणि त्या व्हिडिओमध्ये आपण खूप साऱ्या कमेंट केल्यात की आपल्याला खडकी रेल्वे स्टेशन हे एक नव्यानं उभारलं गेले, जे की टर्मिनल स्टेशन म्हणून आता नावाजलं जात आहे आणि तिथूनही काही ट्रेन्स आता सध्या ओरिजिनेट आणि टर्मिनेट होत आहेत. तर त्या रेल्वे स्टेशनचा आपल्याला व्हिडिओ पाहायचा होता, त्यासाठीच हा व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलोय मंडळी. तर आता सध्या मी आहे चिंचवड रेल्वे स्टेशनला. चिंचवड रेल्वे स्टेशन आपण बघताय इकडे या साईडला डिजिटल बोर्ड आणि इथं पण खूप सारं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आपण बघताय या साईडला रेल कोच रेस्टॉरंट पण आहे, तर ते चालू आहे की नाही माहित नाही मला. आणि या साईडला आपलं अनरिझर्व तिकीट काउंटर पण आहे आणि हा जो रस्ता आहे हा बॅक साईडचा आहे आणि फ्रंट गेट आहे त्या साईडला आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे चिंचवड रेल्वे स्टेशन सुद्धा रिडेव्हलपमेंट होते. जर आपल्याला याविषयी पण व्हिडिओ पाहिजे असेल तर मी जरूर व्हिडिओ करेल, पण कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरायचं नाही. आता चला मग जाऊयात. आता आपण इथून जाऊयात खडकी रेल्वे स्टेशनला. तिकीट काढूयात. आता 5 रुपये तिकीट आहे. पटकन तिकीट काढून घेऊ. 7:15 वाजता आपली ट्रेन आहे. आता वाजलेत 7:48 मिनिटं. चला मग. अनरिझर्व काउंटर इथं समोर ATM मशीन पण आहेत आणि काउंटर पण आहे. तर चला तिकीट काढून घेऊ पटकन. तर चला तिकीट काढले आपण खडकीपर्यंतचं. स्टेशन बघा किती प्रशस्त आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर आता आपण आलोय. सकाळ सकाळचं वातावरण बघा. आणि या रेल्वे स्टेशनची खास बात तुम्हाला सांगू का, जो कर्व आहे ना, कर्ववर आपल्याला जो रेल फॅनिंग करायला भेटतं ना, त्याची मजा काय औरच आहे. आता मेन लाईन वर आपण बघताय ग्रीन सिग्नल आहे. एक ट्रेन आपल्याला स्किप करते. लोको बघा तुम्ही WP7 प्रगती एक्सप्रेस. विस्टाडोम बघा. चला हाय स्पीड स्किप आपल्याला दाखवलं मी आता प्रगती एक्सप्रेसचं. याच्यानंतर आपली लोणावळा पुणे लोकल आलेली आहे. आता या लोकलने आपल्याला जायचं आहे खडकीपर्यंत. 8:25 झालेत. आपण पोहोचलोय खडकी रेल्वे स्टेशनला. 10 मिनिटात आपल्याला लोकलने इथं सोडले आणि आता आपण इथून खऱ्या अर्थाने व्हिडिओ सुरुवात करणार आहोत. इथं तिकीट खिडकी आपण बघताय जी की बंद आहे सध्या. रेल्वे स्टेशनच्या आता सध्या बाहेर आलोय. प्लॅटफॉर्म नंबर 1 मी आपल्याला दाखवलं आणि 1 नंबरच्या बाहेरच आपल्याला खडकी मेट्रो स्टेशन सुद्धा दिसतंय. PMPML ची बस पण आपल्याला दिसते खाली. आपण ज्यावेळेस हडपसर रेल्वे स्टेशनचा व्हिडिओ केला तिथं सगळ्यात मोठा प्रश्न सध्या भेडसावत आहे तो म्हणजे तिथली कनेक्टिव्हिटी, लोकल कनेक्टिव्हिटी. तर लोकल कनेक्टिव्हिटी तिथं नाही आहे असं आपण म्हणू शकतो. आपण समोर बघताय मेट्रो चालली आहे. आपल्याला दर 10 मिनिटाला किंवा 15 मिनिटाला मेट्रो आपल्याला अवेलेबल आहे इथं आपल्याला या खडकी रेल्वे स्टेशनला यायचं असेल तर. आणि आपण जो प्रवास केला चिंचवड रेल्वे स्टेशन पासून इथपर्यंत लोकल ट्रेनने, जो की फक्त 5 रुपयात, तोही आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहे. पण लोकल ट्रेनचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम काय आहे की कनेक्टिव्हिटी तेवढी नाही. सकाळच्या काही ट्रेन्स आहेत नंतर डायरेक्ट 3 वाजल्याच्या नंतरच आहे. पण मेट्रोची फ्रिक्वेन्सी आपल्याला भरपूर प्रमाणात आहे, सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत. तर चला आता जे टर्मिनल स्टेशन खऱ्या अर्थाने बनलंय ते मी आपल्याला दाखवतो. हा जो भाग आहे रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म नंबर 1च्या साईडचा जो जुना आहे आणि इथून लोकल ट्रेन्स आणि ज्या ऑनगोईंग एक्सप्रेस ज्या ट्रेन्स आहेत त्या चालतात इथून. प्लॅटफॉर्म नंबर 1 कडची बाजू बघता समोर इलेक्ट्रिक बोर्ड आणि त्याच्यानंतर हा जो एंट्री पॉईंट आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि प्लॅटफॉर्म नंबर 2ची कनेक्टिव्हिटी बघताय. एक छोटासा FOB आहे आणि इथून एक LHB ट्रेन चालली आहे. कुठली आहे? चेन्नईहून आली कुठली तरी LHB ट्रेन.
हा समोरचा जो छोटासा FOB, आता आपण तो क्रॉस करून आलोय. इथं जी चेन्नई ट्रेन होती इथं थांबली होती काही वेळ आणि आताच तिचं डिपार्चर झालंय. प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 हे दोन मुख्याने तयार झालेले प्लॅटफॉर्म खडकी रेल्वे स्टेशनवर. तर इथे आता काही ट्रेन थांबतात. खडकी रेल्वे स्टेशनहून आता 2 ट्रेन ओरिजिनेट आणि टर्मिनेट होतात. त्या म्हणजे आता सध्या इंदोरला एक स्पेशल ट्रेन चालते आणि एक हजरत निजामुद्दीनला स्पेशल ट्रेन चालते. याच्या व्यतिरिक्त काही ट्रेन्स आता शेड्यूल्ड आहेत ज्या पुण्याच्या ट्रेन इथे ट्रान्सफर होणार आहेत, जे की पुणे रेल्वे स्टेशन ज्यावेळेस रिडेव्हलपमेंटसाठी जाणार आहे त्यावेळेस काही ट्रेन्स इकडे सुद्धा ट्रान्सफर होणार आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. प्लॅटफॉर्म 3 आणि प्लॅटफॉर्म 4चं जरी काम आपल्याला पूर्ण झालेलं दिसलं तरी फिनिशिंग तेवढी कंप्लीट झालेली नाही. आपण खाली बघताय टाईल्सचं काम अजून कंप्लीट झालेलं नाही, पण अजून ट्रेनची फ्रिक्वेन्सी एवढी नाही. 2च ट्रेन सध्या इथून ऑपरेट होतात आणि बाकीच्या ज्या हॉल्ट घेणाऱ्या ट्रेन आहेत ज्या मेन पुणे आणि मुंबईच्या दरम्यान चालणाऱ्या त्या 1 किंवा 2 वरून जातात. तर बघूयात आता किती दिवसात या पूर्णपणे प्लॅटफॉर्मचं काम कंप्लीट होतंय आणि आपल्याला आणखी काही ट्रेन इथून ओरिजिनेट किंवा टर्मिनेट होताना पाहायला मिळतील. आपण जर प्लॅटफॉर्म नंबर 3च्या बाजूला असेल तर आपल्याला हे असं मारुती रायाचं मंदिर पाहायला मिळतं आणि जर प्लॅटफॉर्मच्या शेजारी आपल्याला मंदिर पाहायला मिळालं ना, यासारखी सुखद गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार नाही रेल्वे स्टेशनवर. समोर आपण बघताय मेट्रो येते खडकी मेट्रो स्टेशनमध्ये आणि मी जो शूट करतोय तो करतोय खडकी रेल्वे स्टेशनमधून. हीच सगळ्यात जमेची बाजू आहे खडकी रेल्वे स्टेशनची की आपल्याला इथून भरपूर सारी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. जसं मी पुढे येतोय ना, प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 4 आपण बघताय किती प्रशस्त आहे. आपण प्लॅटफॉर्म नंबर 1ला होतो, त्यानंतर छोटासा FOB वरून आपण प्लॅटफॉर्म नंबर 2ला आलो. त्यानंतर आपण प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 2 ची अवस्था बघितली आहे. सध्या आपण बघा या साईडला मंडळी काय प्रशस्त असं हे प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि प्लॅटफॉर्म नंबर 2 दिसतंय. आणखी एक ट्रेन आपल्याला स्किप करते प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून. भाई साहब मानलं पाहिजे, प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 आहे ना, त्याची लांबी आहे ना खरंच प्रशस्त आहे. आता अक्षरशः मला असं वाटतं 1 किलोमीटर चालत आलोय आणि त्याच्यानंतर आपल्याला हा समोरचा FOB लागलाय. FOB क्रॉस केल्यानंतर आपण इकडे या साईडला प्लॅटफॉर्म क्रमांक 4 कडे जाऊ शकता आणि समोर आपल्याला रस्ता दिसतोय. आता तो कुठला आहे मी तिथे जाऊनच सांगतो. चला आता FOB सगळ्यात महत्त्वाचं, FOB आपल्याला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी मिळते मेट्रो स्टेशनला आणि रेल्वे स्टेशनला आणि आपण डायरेक्ट या FOB प्लॅटफॉर्म नंबर 4च्या दिशेने पण जाऊ शकता आणि एक्झिट घेऊ शकता. आता आपण आलेलो आहे प्लॅटफॉर्म नंबर 4च्या बाजूला आणि समोरचा जो रस्ता जातोय ना तो औंधला जातो जसं मी आपल्याला सांगितलं. आणि या साईडला आपण वाकडेवाडीला या साईडला जाऊ शकता, जे आता सध्या ST स्टँड आहे या साईडला आपल्याला पाहायला मिळेल. चला आता जाऊयात खाली. समोरच आपल्याला साईबाबांचं मंदिर दिसतंय, इथूनच आपल्याला एंट्री आहे प्लॅटफॉर्म नंबर 4च्या दिशेने. समोर आपण बघताय साईबाबांचं मंदिर, त्याला आपण जाऊन दर्शन घेऊया. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण प्लॅटफॉर्म नंबर 4च्या दिशेने येतो आणि साईबाबांचं दर्शन घेतो त्यावेळेस आपल्याला समोर पाहायला मिळते सुंदर अशी कमान जी की खडकी रेल्वे स्टेशनची आहे. प्लॅटफॉर्म नंबर 4 मध्ये आल्यानंतर आपल्याला हे शेड पाहायला मिळतात. समोर आपल्याला इलेक्ट्रिक बोर्ड, डिजिटल घड्याळ पण पाहायला मिळतं आणि प्रशस्त असा प्लॅटफॉर्म आहे. सध्या रिडेव्हलपमेंट मध्ये काम चालू आहे, तरी सुद्धा 2-3 ट्रेन इथून चालू आहेत. 2 ट्रेन सध्या तरी चालू आहेत. जसा प्लॅटफॉर्म नंबर 3 होता ना तसाच प्लॅटफॉर्म नंबर 4 देखील आहे. आणि समोरचं जे तिकीट विंडो आहे आणि या साईडला वॉशरूम पण बघतोय, हे सध्या मला टेम्पररी बेसिसवर दिसते कारण की त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यावरूनच ते समजते. समोरच्या साईडला आपल्याला मेट्रो पाहायला मिळते. इथे वरच्या साईडला फॅन वगैरे बसवण्यात आले. ज्यावेळेस आपण प्लॅटफॉर्म नंबर 4च्या साईडनी चालत होतं पुढे, इकडे वॉटर टॅपचं काम चालू असलेलं आपल्याला दिसतंय आणि हे जे बनवलं जात आहे ना खरंच सुंदर आहे. म्हणजे पाणी तर प्यायला मिळेलच पण स्ट्रक्चरच बघून खूप भारी वाटतंय. आणि समोर वॉशरूमचं सुद्धा स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळते, जे पण सध्या इनकम्प्लीट अवस्थेत असलं तरी याचं काम चालू आहे. तर चला मग मंडळी, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा. मला जेवढं शक्य झालं तेवढं या व्हिडिओमध्ये खडकी रेल्वे स्टेशन कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं की 80% रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण झालंय. फिनिशिंग टच थोडासा बाकी आहे, तो येत्या काही दिवसात मला वाटतं कंप्लीट होईलच. आता सध्या ट्रेनला पहिलं जाऊ द्या, समोर एक LHB ट्रेन सुद्धा आलेली आहे. आता सध्या 2 ट्रेन चालू आहेत. येणाऱ्या काही दिवसात अनेक ट्रेन इथून ओरिजिनेट आणि टर्मिनेट होतील. त्याच्या आधीच मला वाटतं फिनिशिंग टच इथला कंप्लीट होईल. या रेल्वे स्टेशनची खास बात म्हणजे मी आधीही सांगितलं, इथली लोकल कनेक्टिव्हिटी. समोर आपण बघताय मेट्रो स्टेशन, त्यानंतर लोकल ट्रेन्स, PMPMLच्या बसेसने आपण या रेल्वे स्टेशनला पुण्याहून किंवा पिंपरी चिंचवड साईडने इझिली येऊ शकता. तर हे रेल्वे स्टेशन मला एक प्रॉमिसिंग वाटतंय. पुण्याच्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमला हे रेल्वे स्टेशन एक बूस्ट देणारं जरूर ठरणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर चला मग भेटूयात
अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आणि हा इंस्टाग्रामला आपण फॉलो करायला विसरू नका. स्टाईड आहे पुणेरी.हमसफर. काय सुंदर नजारा आहे आपण बघताय. वरती मेट्रो चालल्यात आणि खालच्या साईडला आपल्याला पाहायला मिळते वंदे भारत, सोलापूर वंदे भारत खडकी रेल्वे स्टेशनला.